पहिला संघ या ठिकाणी क्वालिफाय होता आजच्या दिवसामध्ये टीम आरसीसी. यस मान्यवर विनती करें अपन व्यासपीठ स्थान पर नवाज सईद, कैसा फील कर रहे हो? आपका टीम आज क्वालिफाई हुआ है और ओवरऑल टीम के परफॉर्मेंस के बारे में और खुद के परफॉर्मेंस के बारे में. मेरे को बहुत अच्छा लग रहा है क्योंकि हमारी टीम पहली बार लीग मैच में क्वालिफाई की है और ये हमारा बहुत अच्छा मैच हुआ और सब हमारे खिलाड़ियों ने बहुत मेहनत की और ये मुकाबले हम लोग जीत गए. यस ढेर सारी शुभकामनाएं 2 फरवरी के लिए. विश ऑल द बेस्ट पूरे टीम को. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय ज्या ठिकाणी सामना चालू आहे. साई श्रद्धा नालासोपारा वर्सेस जय साई विरार. नाणबिकीचा कौल केला या ठिकाणी जय साई विरार या संघाकडे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी पाचारण केलंय साई श्रद्धा या संघाला. विवेक पांडे रत्नेश सिंग. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. अंकित त्या ठिकाणी धावचीची संधी परंतु गॅदर करण्यामध्ये चुकी करतोय आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करत असताना विवेक पांडे. सुरेखाचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळते. किरण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूचा खेळ आपण पाहतोय. 6 धावा धावफलकात लगावल्या आहेत. 6 बॉलर थे दीपक. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 7. एक चेंडू 7 धावा. पंडीच्या स्वरूपात दुसरी धाव आलेली आहे. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली ती 8. दीपकाचा तिसरा चेंडू. वाईट चेंडू. एक धाव वाढलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 9. वनडीच्या स्वरूपात अजून एक धाव वाढलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या संख्या झाली ती सुंदर क्षेत्ररक्षण. सोपारा संघाचे अतिरिक्त खेळाडू धावसंख्या झाली ती 11. डेड बॉल. 4 चेंडू 11 धावा सोपारा संघाच्या. चौकार. विवेकाच्या बॅटीतून कणकणीत चौकार आलेला आहे आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू शिल्लक. थँक्यू. शेवटचा चेंडू. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 16. 2 षटक 16 धावा झालेल्या आहेत. अंकित. एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 17. नो चेंडू. स्टॉमच्या डायरेक्ट बाहेर पडलेला बॉल त्यामुळे नो घोषित केलं गंभीरपणे पंच यांनी. दुसरा चेंडू अंकित यांचा. सामना करते विवेक. प्लेसमेंटच्या स्वरूपामध्ये 1 रन धावून काढलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 19. 2 चेंडू 19 धावा.
साई श्रद्धा सोपारा संघाच्या. बाद झाले आहेत विवेक हे. संदीप आलेला आहे यज्ञ यांची जागा भरून घेण्यासाठी. विवेक यांची वनडीच्या स्कोअरमध्ये एक धाव काढलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झालेली 21. शेवटचा चेंडू अंकित यांचा सामना करतील. संदीप षटक संपलेला आहे. धावसंख्या 21 झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. ए बॉलर कोण रे? गोविंद हा कोण आहे रे? रत्नेश ना? गोविंद यांचा पहिला चेंडू सामना करते यत्नेश. त्रिफलाची झालेले आहेत. यत्नेश आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली 21. डीजे राजा माणूस सदनन पाटील समजले का नंबर 1 सदनन पाटील जनतेच्या मनात ठसलेला माणूस सदनन पाटील. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू सामना करतील आकाश. एक धाव काढलेली आहे आकाशाने. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 22. 2 चेंडू 22 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. संदीप आणि एक धाव काढलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 23. 3 चेंडू 23 धावा झालेल्या आहेत. गोविंद यांचा चौथा चेंडू सामना करतील संदीप. वाईट चेंडू घोषित केला पंच सोनू यांनी. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 24. एक रन आलेली आहे. धावसंख्या 25 झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक गोविंद यांचे. सामना करते आकाश. शेवटचा चेंडू सामनाचा. धावसंख्या झाली 26. शेवटचा चेंडू गोविंद यांचा शेवटचा चेंडू सामना करतील संदीप. आणि संदीप यांनी चौकार मारलेला आहे आणि धावसंख्या 4 ने वाढ झाली. धावसंख्या झाली 30. 31 धावाचा लक्ष ठेवलेलं आहे ते जयसाई विरार या संघासाठी. डीजे थँक्यू डीजे. साई श्रद्धा आणि एक्स्ट्रा खेळाडू
जयसाई तुमच्या संघात एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे. जयसाई तुमचाही अतिरिक्त खेळाडू पाठवायचा इथे. शाही शेतात तुम्ही पण. एक मिनट सोनू, नाम नहीं पता चल रहा हम लोग को. बैट्समैन नेम दर्शन किरण. दर्शनाने एक रन धावून काढलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी अमित यांची. अमितचा दुसरा चेंडू सामना करतील ते किरण उर्फ बाटा. बाटाने एक रन धावून काढलेली आहे वनडीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2 रन. 2 चेंडू 2 धावा. एकतीस धावाचं लक्ष असताना 2 चेंडू 2 धावा जयसाई नारायणी संघाचा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 3. 3 चेंडू 3 धावा. अमित त्यांची सुंदर गोलंदाजी. चौथा चेंडू घेऊन येतात अमित. सामना करतील ते दर्शन. वनडीच्या स्वरूपामध्ये धाव काढलेली आहे दर्शनाने. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 4. 4 चेंडू 4 धावा. अमित यांचा 5वा चेंडू. सामना करतील दर्शन. बघूयात. 31 धावांचं लक्ष आहे जयसाई विरार संघासमोर. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर याचा प्लेसमेंट. वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 5. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू अमित यांचा. सामना करतील ते दर्शन. सन्मानजनक चेंडूला सन्मान दिलेला आहे आणि 1 रन धावून काढलेली आहे आणि स्ट्राईक आपल्याजवळ राखून ठेवलेली आहे दर्शनाने. डीजे क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू. बहुजन थँक्यू विकास डीजे. आघाडीचा डीजे थँक्यू. दुसरा षटक घेऊन आला तो नितेश. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा षटक घेऊन नितेश. सामना करतील ते दर्शन. निराव चेंडू. दुसरा चेंडू. सामना करतील दर्शन. चेंडूला सन्मान दिलेला आहे आणि 1 रन धावून काढलेली आहे दर्शनाने. नितेश यांचा 3रा चेंडू. सामना करतील ते किरण. एक धाव काढलेली आहे. एक धाव काही रोखू शकले नाही विवेक. 4था चेंडू नितेश यांचा. सामना करतील दर्शन. सुंदर असा चौकार मारलेला आहे दर्शन यांनी. धावसंख्या 4 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 12. मांडीला जाता गो चालून दळायला. पाणीला पाटा गो दलद वाटायला. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली ती 12. 4 चेंडू 12 धावा. शेवटची 2 चेंडू शिल्लक. वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू टाकतायत नितेश आहे. धावसंख्या 13 झालेली आहे. 4 चेंडू 13 धावा.
5वा चेंडू परत एक वाईट टाकलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 14. अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत नितेशांनी. पाचवा चेंडू वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 15. शेवटचा चेंडू नितेशांचा. सामना करतील दर्शन. नो चेंडू. चेंडू टाकून ते धावत पुढे गेलेले आहेत. त्यामुळे 1 नो प्लस 1 2 धावा अजून वाढलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू एक रन पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 18. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मयूर आलेला आहे. बरोबर दिला. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे ती जयसाई विरार संघासाठी. बॉलिंग साठी आलेले आहेत ते मयूर. हल जर का कोणत्याही प्रकारचं वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, सर्व काही स्पष्ट म्हणणार नाही, परंतु जर का असं चित्र सापडलं तर 1 वर्षासाठी बॅन केलं जाणार आहे, याची नोंद घ्या. चला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओटी कमेंट्री बॉक्स. थँक्यू भरत सर. एक धाव आलेली आहे वनडीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 19. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता जयसाई विरार संघासाठी. चौकार. धावसंख्या 4 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 23. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू मयूर यांचा. सामना करतील ते किरण उर्फा बाटा. एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 24. 9 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे ती जयसाई विरार संघासाठी. 9 बॉल 7. आउट झालेले आहे. आठ बॉल 7. आठ चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे ती जयसाई विरार संघासाठी. बघूया कशा प्रकारे ते 8 चेंडू 7 धावा काढतायत.
मयूर यांचा पुढचा चेंडू सामना करतील जितू. चौकार. तीन धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू 7 बॉल 3. वनडीच्या स्वरूपात 1 धावा लिहिली आहे. 6 चेंडू 2 धावा. 6 चेंडू 2 धावाची आवश्यकता आहे ती जयसाई विरार संघासाठी. शेवटचा षटक. पुढील सामना JSM अँड गुरुदत्त संघाचे कर्णधार. टॉस का बॉस मध्ये यायचं लवकर लवकर. JSM अँड गुरुदत्त संघाचे कर्णधार. टॉस सोडून घ्यायचा आहे. विजयमा पाटील टॉस सोडून घ्यायचा यांचा. टॉस का बॉस खाली करायचा आहे. एक चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे. देवेन काका टॉस सोडून घ्यायचा आहे. मॅच झालेली आहे. देवेन काका पटकन टॉस सोडून घ्या. जयसाई जिंकलेले आहेत. दोन्ही संघांचे अभिनंदन. तुम्ही चला यापुढील होणारी मॅच गुरुदत्त वर्सेस JSM. या सामन्याचा JSM टॉस विन. तुम्ही काय घेतलेलं आहे JSM कर्णधार तुम्ही काय निवडलेलं आहे. लवकर लवकर मॅच वाढणार आहेत. झालेल्या मॅचचा तो सामनावीर आहे त्याचं नाव आहे किरण उर्फ बाटा. विजयमा यांना बोलतोय त्यांना टी शर्ट द्यायचं आहे. व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना सर्वांचं मनापासून स्वागत आहे. निलेश मांगेला सभी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 स्पर्धेच्या माध्यमातून.